हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही आणि काय चाललंय सध्या, कसं चालू आहे दिवस? उन्हाळा वाढलाय ना, काळजी घेताय ना, आपापली काळजी व्यवस्थित घ्या. आणि आज आहे स्पेशल दिवस. एकदम स्पेशल दिवसाकडे जाण्याआधी आत्ता वाजले संध्याकाळचे जवळजवळ 5:30 आणि मी आत्ता ब्लॉग सुरू करते कारण की मी सकाळी सुरू करणार होती आज, पण मला आणि आईला एका अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागणार होतं. आम्ही दुपारी बाहेर गेलेलो होतो, त्याच्यामुळे मी सकाळी ब्लॉग सुरू नाही केला. तिथे जातानाही शूट करणार होती, पण आम्हाला निघायला उशीर होत होता ॲज युजल माझ्यामुळे, आणि निघायला उशीर झाला त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं त्यावेळेला. आणि मग त्याच्यानंतर आता घरी आलो, थोडा रेस्ट केला दिवसभर, म्हणजे जवळजवळ 2-2:30पर्यंत आम्ही उन्हातच फिरत होतो. त्याच्यामुळे मग मी घरी आल्यानंतरही काही शूट नाही केलं, काही नाही केलं. म्हटलं मस्त आता उठू, तेव्हा चहा वगैरे घेऊ, त्यावेळेला करू. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही आता होतोय माझा चहा रेडी होतोय. चहा घेऊन झाला की मग आज आहे होळी स्पेशल. तर आज होळी आहे, तर त्याचा पूर्ण स्वयंपाक करायचा. सकाळी काही केला नाही कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, लवकर जायचं होतं आणि बराच वेळ तिथेच लागला त्याच्यामुळे. सो आता स्वयंपाकाला होईल सुरुवात. आता काय काय करणार आहे हे बघू. जशी आई फ्री होईल तशी, आत्ता ती पण आली आहे सगळी फ्रेश वगैरे होऊन, तर जशी ती फ्री म्हणजे काय काय करतो काय काय नाही करतो हे सगळं आम्ही प्लॅन करून बघूयात काय होतं ते. कारण 5:30 वाजून गेले तर पूर्ण सगळं स्वयंपाक व्हायला खूप वेळ लागणार आहे. सो सोबत मी तुम्हाला ठेवेलच. आणि तुम्ही होळी कशी साजरी करता हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर नंतर व्लॉग सुरू करायला विसरेल किंवा नाही विसरणार, आय डोंट नो, पण आपण आत्ताच व्लॉग स्टार्ट करून घेऊयात. तर राम राम मंडळी, अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. सो कसे आहात तुम्ही सगळेजण? आपापली व्यवस्थित काळजी घ्या. ताईमाई, अक्का, काका, काकू, आजी, आजोबा, माझा कप तिकडेच आहे, आजी, आजोबा, छोटे छोटे बालगोपाळ, आपली सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घ्या कारण ऊन खूप आहे त्याच्यामुळे. आणि आता आम्ही चहा घेते, स्वयंपाकाला लागतो, आईला जी काय मदत करायची ती मी करते, थोडी जी काय होईल ती, जी काही जमेल ती मदत करते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि सांगा तुमच्या इथे होळी कशी साजरी होते ते. त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. अँड चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आता आम्ही चहा घेतो आणि मग आपण पुढचे जेव्हा स्वयंपाकाची प्रोसेस सुरू होईल तेव्हा भेटूया. ओके, बाय. वा 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 वा. उडेल ओरडू नको, माझ्या अंगावर उडलं म्हणून. ते आम्ही विकत आणत राहतात. काय करायचं, टेडी आणायला चालली असतील, नाही तर वाटायला. वा वा वा. हाय हो, काय हाय व्हिडिओत पोळी छान फुगते, हे लाटली जाते असं. घरच्यासाठी काही आणायला चालली असते, नाही तर डबा घेऊन चालली असेल तिकडे. ते काय काहीतरी आहे, डबा असा भरला आहे तुम्ही सासूकडे असं म्हणजे कडे. मग सो गाईस, तुम्ही पाहिली एक पूर्ण पुरणपोळी मी तुम्हाला पलटताना सुद्धा, भरताना, लाटताना सगळं दाखवलेलं आहे. आणि ह्यावेळची पुरणपोळी मी स्पेशली वाट पाहते कारण की तर गाईज तुम्हाला आता मी अख्खी पुरणपोळी दाखवली, कशी बनवली, ते पूर्ण बनलेली, तूप पडलेली, मस्त खरपूस झालेली दाखवली.
आय नो तुमच्या तोंडाला पाणी सुटले, माझ्याही तोंडाला पाणी सुटले, पण आता खाऊ शकत नाही, नैवेद्य व्हायचा आहे ना अजून. आणि अवताराकडे जरा दुर्लक्ष करा. महत्त्वाची गोष्ट, कॅमेरा चालू करण्याचं एक महत्त्वाचं कारण हे तुम्हाला दाखवणंही होतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सकाळी म्हटलं होतं जसं की बाहेर गेलो होतो, तर आल्यानंतर मग सगळा स्वयंपाक करायचा होता. त्याच्यामुळे पुरणपोळी करायची का नाही असं चाललं होतं. नको, नाही हो करता करता आईने एक वेगळ्या पद्धतीने इन्स्टंट म्हणता येईल ना, ताईने एक वेगळ्या पद्धतीने इन्स्टंट प्रकारची पुरणपोळी ट्राय केली आहे. आता जेव्हा सगळेजण, काका पण येणार आहेत, काकांनी यायला थोडासा उशीर होणार आहे, कारण ते जिथे राहतात तिथे पण होळी आहे. तिकडची होळी पौर्णिमा, तिकडचं सगळं हे करून ते मग इकडे येणार आहेत. सो ते पण येणार आहेत. तर आता जेव्हा आम्ही बसू जेवायला, त्यावेळेला हे टेस्ट करू आणि सांगू की कशी झाली आहे ते. आणि जर चांगली झाली असेल तर तुम्हाला नक्की रेसिपी देणार, ही गॅरंटी आहे. एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला, एकदम लिहून ठेवा ही गोष्ट, की ही जर छान झाली असेल तुम्हाला नक्की देईल. कारण की ही इन्स्टंट आहे. म्हणजे अचानक घरी पाहुणे येणार आहेत, कोणी फरमाईश केली की पुरणपोळी खायची, तर ती इन्स्टंट बनू शकते. फक्त ती कशी झाली आहे हे आता कळेल टेस्ट केल्यानंतर. तर तेव्हा तुमच्याशी मी ते सगळ्यांच्या काय म्हणणं आहे ते नक्की शेअर करेल. सो आता जवळजवळ 90% स्वयंपाक झालेला आहे. त्याच्यातला 10% मी केला, बाकी सगळ्यांनी केला आहे. 90% स्वयंपाक झालेला आहे. आणि आता खाली होळी पण आमची मांडलेली, आमच्या सोसायटीची जी होळी आहे ती मांडून रेडी आहे. तिचा काहीतरी मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर ती होळी पेटवली जाणार आहे. आता बघू, हे सगळं होता आम्हाला मुहूर्त गाठता येतोय का. गाठता आलं तर वेल अँड गुड, नाही गाठता आलं तर काही हरकत नाही. आपण नंतर जाऊन होळीची पूजा करणारच आहे, तेव्हा पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने होळीची पूजा आहे, कशी मांडली आहे होळी, सगळं दाखवणार आहे. सो आता हे झालं, ह्याच्यासाठी चालू केला होता कारण कॅमेरा. सो हे झालं आहे. आता मी जाते, तयारी वगैरे करते. आता मी जाते, तयारी वगैरे करते. तयारी झाल्यानंतर जेव्हा पूजेला जाऊ तेव्हा भेटू. ओके, बाय. तर मित्रांनो, फायनली आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता चाललो आहे होळीच्या पूजेसाठी. हो, आणि आज मी आणि आई मॅचिंग आहे. हे बघा, आई पण येल्लो रेड आहे, मी पण येल्लो रेड आहे. फक्त ती लाईट येल्लो, मी डार्क येलो, एवढाच फरक आहे. सो चला आपण. आणि हे बाबा पण येल्लो आहेत आज. अरे वा, न ठरवता मॅचिंग झालंय, क्या बात आहे. सो आमचं न ठरवता झालंय मॅचिंग. आणि आम्ही आता चाललोय होळीच्या पूजेला. एवढे लाईट काय करायचे. आणि बाहेर पडल्या ॲज युजल आईनी काढलेली सुंदर रांगोळी ही बघा. आमचे जिजू जाऊन आलेले आहेत. हो, मग आता काय करणार, ते आम्ही बाहेर गेलो होतो ना सकाळी, त्यामुळे सगळं आवडेल. स्वयंपाक तात्ता गेला आईने. आमचे जिजू होळी पण खेळून आलेले. सगळे जाई बाबा गेलेत पुढे, आता मी पळते. चला. सो तुम्ही रांगोळी बघितली पूर्णच, कशी वाटली मला सांगायला. मोदराय नमः, संदर्शनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षयाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः, प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणाय. चला, मी ते तिला बघितलं म्हटलं आधी चालली, मी बाहेर चालले होते. आणि ही आहे आमची होळी. आणि ही चालली आहे ताटलीत पुरणाची पोळी. हे आहेत आमचे सारंगी. तंद्रीतले. चला, हॅपी होली. हॅपी होली. उद्या नाही, परवा, रंगपंचमीला. चला, चालू आहे आमची होळी. आणि इथे गर्दी आहे, सगळी गर्दी आहे. फक्त आम्हालाच उशीर झाला, आम्ही बाहेर गेलो. ही पेटलेली होळी 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 होळी. चला, पहिले पूजा, बरोबर म्हणतो ना.
हुशार आहे. पूजा तर करू दे. सेम टू यू. हो बाहेर गेलो होतो ना त्याच्यामुळे उशीर झाला जरा. हॅपी होली. मी सकाळी बाहेर गेलो होतो मग आत्ता स्वयंपाक झाला सगळ्याचा त्याच्यामुळे. चला सावकाश. मग आत्ता स्वयंपाक झाला ना त्याच्यामुळे दमली. चलो गाईज होळीची पूजा करून घेऊयात आपण आता. मग काय बकरीज मेंढीज इथे ठेव ना याच्यावर. नाही तू वाहून घे मी वाहते मग. इथून लावू का आई? इथून लावू का म्हटलं? काडेपेटी उदबत्ती काडेपेटी आहे. हो आहे. कपडा घेऊन दे. त्याच्याचसाठी म्हटलं मी तिथनं देते लावून त्या पणतीवरून. एवढ्या गरमीत कशाला जाते तर पडायला. नाही लागली ना. मी लावतच राहिलो. तो वळवायचा तर ती भाजी करायची. भाज्या जेव्हा मिळते तेव्हा या भाज्या उपयोगी पडतात. असं आहे. आणि भेंडी कशी करते? तसंच. कशी झाली आहे पुरणाची पोळी? पुरणाची पोळी अतिशय उत्कृष्ट आली, खुसखुशीत झाली आणि तिची चव मस्त रेंगाळती. आता तुम्हाला एक गंमत सांगू. जसा पुरण बनवतात तसं बनवलंच नाहीये. हे अगदी काय इन्स्टंट पुरण बनवलंय आईने म्हणून मी विचारलं कशी झालीये. म्हणजे असं कळत नाहीये का इन्स्टंट पुरण आहे वगैरे. प्रॉपर पुरणाचीच चव आली आहे. हो याचं पुरणाची पोळीच खातो हेच मला सांगलं. क्या बात आहे. असं अजिबात नाही वाटलं की आपण काहीतरी विचित्र खातो असं. हा क्या बात आहे. आई ऐकलं का? आपल्या इकडे ते आपल्या इथे नाही दिसणार, पूर्ण मुंबईला दिसणार. पण ते पाळायला सांगितलंय. काय ग काकांनी दिलेला रिमार्क ऐकला का? काका म्हणाले की वेगळं काहीतरी खातो असं वाटतच नाही. प्रॉपर पुरणाची पोळी खातो असंच वाटतंय. छान खुसखुशीत इन्स्टंट पुरण. कशी झाली हो पुरणाची पोळी? हो तेच कारण ही वेगळी आहे ना म्हणून मी विचारलं. नाही तर मी विचारलं नसतं कॅमेरा चालू करून. पण ही वेगळ्या पद्धतीने केली म्हणून विचारलं मी की कशी झाली आहे म्हणून. हो म्हणजे ओरिजिनल टेस्ट आहे ना जशीच्या तशी. हे महत्वाचं. मला जास्त खुसखुशीत वाटत. क्या बात आहे. सक्सेसफुल प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आईचा. पुरणाची पोळी ना मला ती कच्ची कच्ची काढतात ना ती अजिबात आवडत नाही. अशी खरपूस झालेलीच आवडते मला. लालसर डाग लागली चटके दिलेली पुरणाची. पांढऱ्या गिचगिची लागते ती. एक त्या पांढऱ्या आवडत नाही. दुसऱ्या त्या सगळं आपलं जीव काढून टाकतात ना पीठ हे असतं. पोळी उचलली की पोळी वेगळी आणि पुरण वेगळं. ती आवडत नाही मला. सो गाईज फायनली काकांकडनं बाबांकडनं आपल्याला कळलेलं आहे की पुरणाची पोळी छान झालेली आहे. तर आम्ही दोघी जणी बसू तेव्हा आम्ही पण रिव्ह्यू देऊ. आता ते दोघं जण जेवतात त्यांना शांतपणे जीव देऊयात. आपण भेटूयात आम्ही दोघी जेवायला तेव्हा. आणि तुम्ही म्हणाल होळी आत्ताच खेळून आली का? तर आमच्या शेजारी 2 आहेत पोरी. त्यांना रंगपंचमी आजच खेळायची होती म्हणून त्यांनी रंग लावलाय. म्हणून माझ्या चेहऱ्याला रंग लागलेला आहे. ओके सो आता आपण भेटूयात आम्ही दोघी जेवायला बसल्यावर. सो गाईज फायनली
सो गाईज फायनली आमचं जेवण झालं आणि आम्ही आईची जी इनोव्हेटिव्ह पुरणपोळी आहे, इन्स्टंट पुरणपोळी आहे, म्हणजे इन्स्टंट पुरण आहे, ते पण टेस्ट केलं. मला आवडलं, छान आहे. म्हणजे अगदी पुरण शिजवण्याचा आपल्याला वेळ नाही आहे, हे नाही. तर अशा वेळेला पटकन इन्स्टंट पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करू शकता. पण जिनी ही रेसिपी बनवली तिला आवडली का विचारूयात. काय गं? आवडली आवडली आवडली. इकडे बघ ना, काय का बघते. आवडली आवडली. अच्छा, तू व्हिडिओत बघ आता कशी दिसते. एक खाली बघते मी, खड्डा नाही तर माझा पाय मोडतो. तर तिला पण आवडली बरं का ही पुरणपोळी इन्स्टंट. तिने तिच्यात केलेली आहे, त्यामुळे आपण एखाद दिवशी त्याची रेसिपी नक्की दाखवू. काय बनवलं ते पटकन बनवण्यासाठी. सगळ्यांनाच आवडली. हो, काकांनी तर भरभरून त्याचं कौतुक केलंच मगाशी व्हिडिओमध्ये. आणि आम्हालाही सगळ्यांना आवडली. म्हणजे ज्याला अगदी काय म्हणतात ना, खूप पुरणपोळी खायची इच्छा आहे पण त्याच्याकडे वेळ नाही आहे आता, आणि त्याला तासा दीड तासात खायची आहे, तर तो हे नक्की ट्राय करू शकतो. तो तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी याची रेसिपी लवकरच शेअर करेन. पण तुम्हाला हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की तुम्हाला याची रेसिपी हवी आहे का ते. आणि इकडे आमच्या बिल्डिंगमधले सगळी यंग ब्रिगेड आहे, सगळी ते बघा, सगळे कॅरम खेळत आहेत. बाबा पण बसलेत आणि बाकी सगळी यंग ब्रिगेड कॅरम खेळत बसलेली आहे. आणि आम्ही दोघीजणी आता बट ऑब्व्हियसली होळीचं जेवण, पुरणपोळीचं जेवण जड झालं आहे म्हणून खाली दोघीजणी राऊंड मारतो आहे. आणि बाकी आज सगळं जेवण छान झालं होतं आणि आम्ही सकाळपासून खूप दमलो होतो, त्याच्यामुळे सिद्धी मम्मी को भेज, मम्मी को. क्यू अय दादीमा. घुमणे. तर फायनली आमचं जेवण झालं, सगळं झालं. आता चक्कर मारून झाली की घरी जाणार, डुक्कर नाही मारणार आणि मग झोपणार. हां. आणि आज दिवसभर आम्ही दोघीजणी मायले की दिवसभर कधी या ऑफिसमध्ये कधी त्या ऑफिसमध्ये लिगल काम होतं, त्याच्यासाठी सतत फिरून आमचं डोकं फिरलं आहे. आता म्हणजे सटकली झालेली आणि आम्हाला प्रचंड झोप आलेली आहे दोघींनाही. सो आता आम्ही एक दोन चक्कर मारणार, थोडंशी पुरणपोळी रिचवणार आणि काय करणार रिचवणार नाही म्हणत, काय म्हणतात, जिरवणार. हां. तर माझा मराठीचा थोडा कधी प्रॉब्लेम, थोडीशी पुरं खाल्लेलं म्हणजे झालेलं जेवण जिरवणार आणि घरी जाणार आणि ब्लँकेट घेऊन झोपणार. सो आय होप मी जो दुपारपासून संध्याकाळपासून जो ब्लॉग सुरू केला आहे तो तुम्हाला, आणि आजचा होळीचा जो स्पेशल ब्लॉग आहे, होळीचा जो स्पेशल ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, हे सांगा मला की तुम्ही कशी होळी साजरी केली, तुमच्याकडे पुरणपोळीचा बेत होता का, आणि तुम्ही किती मजा केली आजच्या दिवशी, हेही माझ्याशी शेअर करा. आणि कॉमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ, कारण की शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. मंडळी राम राम. बाय.